आंब्याचे उकडीचे मोदक। आंब्याचा सीझन चालू असला की सर्वांना पहिला प्रश्न पडतो की यापासून आपण कोणता नवीन पदार्थ बनवणार आहोत। तर आज आपण बनवूया बाप्पालाही आणि आपल्यालाही आवडणारे उकडीचे छान असे मोदक। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा खवा किंवा रवा वापरलेला नाही, हे फक्त तांदळाच्या पिठापासून आणि आंब्याच्या रसापासून बनवलेले मोदक आहे। एकदम पौष्टिक आणि चविष्ट पण। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ। हे तांदळाचं पीठ मी तांदूळ धुवून स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवून 2 तास नंतर त्याचं मिक्सरमधून पीठ काढून घेतलेलं आहे। आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। आंब्याचा रस आहे 1 वाटी, 1 वाटी किसलेलं खोबरं आहे आणि गूळ तुमच्या चवीनुसार, जेवढं तुम्हाला गोड आवडतं त्यानुसार गूळ घेतलेला आहे। आणि पिठाची उकड करण्यासाठी आपण इथे पाणी घेतलेलं आहे। आणि आणखीन एक नवीन गोष्ट ती म्हणजे आम्ही आमच्या घरी आता एक नवीन कुकटॉप आणलेला आहे आणि त्यावरती मला काहीतरी एक गोड पदार्थ दाखवायचा होता आणि त्यासाठी मी हे बाप्पाचे मोदक निवडलेले आहेत। चला तुम्हाला दाखवून घेते। तर हा कुकटॉप आणि हे इडली स्टँड आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोदक किंवा मग मोमोज सारखे पदार्थ उकडून घेता येतात। आणि यामध्ये सुद्धा मी पहिल्यांदाच पदार्थ बनवत आहे। हा कुकटॉप आणि स्टँडचं सुद्धा श्री गणेश आज आपण मोदकपासून करूया। तर हे खालचं स्टँड जे आहे त्यामध्ये आपल्याला भाजी करता येते किंवा काहीही आपल्याला शिजवता येतं। हे एक पातेलासारखं आहे आणि हे वरती ठेवायचं आहे। यामध्ये आपल्याला कोणतेही पदार्थ उकडून घेता येतात। तर सर्वात पहिले आपण उकड काढून बाजूला ठेवून घेऊया। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकत आहे। तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी मी 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे। आणि आता आपल्याला त्यामध्ये आंब्याचा रस घालून घ्यायचा आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आंब्याच्या रसाला पाण्यामध्ये छान एक उकळी आणून घ्यायची आणि उकळी आली की आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकून त्याला व्यवस्थित हटवून घेऊया। पीठ हटण्यासाठी पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि नंतरच मग पीठ आपल्याला हटवून घ्यायचे। आणि अशा प्रकारे आपल्याला घट्ट असं पीठ हटवून घ्यायचं आहे। आणि आता आपण त्याला 10 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून देऊया। त्याला छान मुरवत ठेवलं म्हणजे ते पीठ एकदम मिक्स होतं आणि आपला उंडा छान मऊ होतो। आता आपण तोपर्यंत मध्ये भरायचं सारण करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये खोबरं टाकले आणि गूळ टाकून घेतलं आहे। गूळ, खोबरं आणि यामध्ये आपण उरलेला रसही टाकून घेणार आहोत। आणि आपल्याला याला आता 4-5 मिनिट असं परतून घ्यायचं, म्हणजे गुळाची आपल्याला छान चाचणी करून घ्यायची। आता त्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकून घेऊ आणि अशा प्रकारे आपली चाचणी घट्ट होईपर्यंत आपण त्याला सारखं हलवत राहणार आहोत। सारण आपल्याला मोदकामध्ये छान भरता येईल इतकंच आपल्याला घट्ट करून घ्यायचं। आणि हे बघा किती मस्त असं सारण आपलं तयार झालेलं आहे। अशी त्या सारणाची गोळी तयार झाली पाहिजे। आता आपलं पीठही छान मुरलेलं आहे। आपण त्याला एका ताटामध्ये काढून त्याचा छान उंडा मळून घेऊया। उंडा मळताना थोडंसं पाणी लागलं तरी तुम्ही यामध्ये घेऊ शकता किंवा मग काही गरज नाही। अशा प्रकारे आपला मऊसूद उंडा तयार झाला पाहिजे। आता इथे मी हा मोदक साचा घेतलेला आहे आणि त्याला मधून असं तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी, म्हणजे आपला उकड त्याला चिकटणार नाही। तेलाऐवजी आपण याला तूप पण लावू शकतो, कारण आपण उकड शिजवतानाही त्यामध्ये तूप घातलेलं असते, त्यामुळे तूप लावलं तरीही काही हरकत नाही। आता याला बंद करून घ्यायचं आणि ही तयार उकड अलगद अशी सर्व बाजूने पसरून घ्यायची आणि हळू हाताने दाबून घ्यायची, म्हणजे कळ्या छान पडतात मोदकाला। हे बघा अशा प्रकारे आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे उकड। आणि उकड पूर्ण बाजूने पसरून झाली की त्यामध्ये आपण नंतर सारण भरून घेणार आहोत। सारण जेवढं बसेल तेवढं तुम्ही भरून घेऊ शकता। आता सारण भरणं झालं हे की आपण नंतर त्याला वरतून पॅक करून घेऊया। आणि हे बघा किती सुंदर असा मोदक तयार आहे का नाही करायला एकदम सोपा आणि किती छान पाकळ्या आलेल्या आहेत त्याला बघा एकदम मस्त।
आणि रंगही कसा सोनेरी आलेला आहे आणि एकदम मऊ लुसलुसीत असे मोदक हे आपले तयार होतात। यामध्ये आपण बिलकुल रंगसुद्धा घातलेला नाही तरी पण किती छान रंग आलेला आहे बघा। आणि आता आपण सर्व मोदक अशा प्रकारेच करून घेणार आहोत। सर्व मोदक करून झालेले आहेत। आता आपण स्टँडमध्ये पाणी टाकून घेऊ आणि मोदक उकडायला घेऊ। एक एक करून असे आपल्याला मोदक ठेवून घ्यायचे आहेत पात्रामध्ये। आणि सर्व मोदक आपले असे मस्त झालेले आहेत। सर्व मोदकांना छान पाकळ्या आलेल्या आहेत आणि त्यावरती आपण एक एक केसरची काडी ठेवून घेऊया। आणि किती सुंदर दिसत आहेत बघा, मस्त। सर्व मोदक आपले एकसारख्या आकाराचे झालेले आहेत। आता आपण याला गॅसवर ठेवून घेऊ, म्हणजे कुकटॉपवर, आणि 10 मिनिटाचं टायमर लावून 2000च्या स्पीडनं मी याला असंच ठेवणार आहे। 10 मिनिट आपल्याला याला उकडून घ्यायचे आहेत। आणि गॅसवर जरी तुम्ही ठेवत असाल तर मीडियम गॅसवर ठेवून 10 मिनिट उकडून घ्यायचेत मोदक, म्हणजे मध्ये असे छान उकडल्या जातील। आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कसे मस्त आपले मोदक छान तयार आहेत। मऊ लुसलुसीत आणि सुबक पाकळ्यांचे असे आपले मोदक तयार आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया आणि बाप्पासाठी नैवेद्याला ठेवून देऊ। तर झालेत का नाही एकदम मस्त आणि छान आपले मोदक, असे आई आणि आजी करायच्या एकदम तसे मोदक झालेत आपले। तुम्हाला याला जर हातानं पाकळ्या करून घ्यायच्या असतील तर तशाही तुम्ही करू शकता, पण मोदक साचा असल्यामुळे सगळे मोदक एका साईजचे होतात आणि असे सुंदर दिसतात। आणि हे बघा, एकदम ओठाने सुद्धा चावू शकता असे मऊ आणि लुसलुसीत आपले मोदक तयार आहेत। आणि त्यातलं सारण पण एकदम छान दिसत आहे। तर मंडळी, यंदाच्या सीझनमध्ये असे आंब्याचे मोदक करून बघा, नक्की तुम्हाला आवडतील। खवा रवा काही नाही तरी चवीला एक नंबर। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज करता अलका घोडके किचनला सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।